नमस्कार मित्रांनो, हा स्क्रीनवरचा व्हिडिओ पहा. हे आहेत पश्चिम बंगालचे अभिषेक बॅनर्जी, लोकसभेचे खासदार आणि त्यासोबतच TMC पक्षाचे सरचिटणीस. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आहे आणि हे जिथे हिंसाचार झाला होता, ज्या कुटुंबावरती अन्याय झाला होता, त्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले आणि सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांची ही अवस्था केली. कोणी ओढलं, कोणी शर्ट फाडलं, कोणी अंडी फेकून मारली का दगडं फेकून मारली हे अद्याप स्पष्ट दिसत नाही, पण दगडं पण फेकल्याचे चित्र दिसतं त्याच्यामध्ये. तर हे म्हणजे अति होते. अति म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी भारतामध्ये लोकशाहीला धोकादायक आहेत, लोकशाही धोक्याची घंटा दर्शवणारे आहेत. आता काही लोक म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये पहिलं असंच होतं ज्यावेळेस ममताचं राज्य होतं, पण आता ते जे केलं त्यांनी ते तुम्ही जर करत असाल तर त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे असंच म्हणावं लागेल. हे जे होते ते खूप दुर्दैवी आहे आणि अशा गोष्टी वेळेवरती नाही थांबल्या तर होऊ शकतं आज सत्ता तुमची आहे, काल त्यांची होती, उद्या पुन्हा त्यांची राहील. आणि जे काही आता भारतामध्ये चाललेलं आहे ते फार अलबेल आहे, फार खूप चांगलं आहे असं पण नाही. म्हणजे ही वेळ कदाचित उद्या तुमच्यावरती पण येऊ शकते, कारण ज्या महागाई किंवा ज्या गोष्टीला आता सामान्य जनता फेस करते त्या काही फार चांगल्या गोष्टी नाही आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.